साधारणतः सकाळी 6:30 वाजता आम्ही शिवाजीनगरसाठी कॅब बुक केलेली होती. ते पोहोचल्यावर आम्हाला खूप वेट करावं लागलं, कारण की बस डायरेक्ट 8 वाजता वगैरे अशी होती. फायनली शिवाय बस भेटली आम्हाला, ती पण 8:45 वाजता. तिथे आम्ही 12:30 वाजता पोहोचलो. त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले रूम सर्च केला. हा आमच्या रूमचा एक स्मॉल टूर. रूम तशी छान होती. रूममध्ये 2 मिरर होते. एक वॉशरूममध्ये होता जो खूप क्लिअर होता, आणि सेकंड हा हॉल इथला होता, तो एवढा काही क्लिअर नव्हता. नंतर मग आम्ही सगळ्यात पहिले डिसाईड केलं की जेवण करून घेऊ, कारण की खूप भूक लागलेली होती. आम्ही सकाळी मिसळ खाल्ली होती, त्याच्यानंतर मग काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून आम्ही सगळ्यात पहिले जेवण करून घेतलं. ओके गाईज, सो फायनली आपण तयार झालो होतो आपल्या फर्स्ट डेच्या डेस्टिनेशनसाठी. हा आउटफिट तर मी पहिल्यांदा ट्राय केला, बट छान वाटतोय, ट्रेंडी एकदम. सो साक्षी मॅम, तुम्ही फर्स्ट डेच्या डेस्टिनेशनसाठी रेडी झालात, कसं वाटतंय? नमस्कार मंडळी, मी खूप दिवसांनी परत व्लॉग स्टार्ट करते आहे. सॉरी, त्याला दिवस नाही महिने म्हणतात. हां, तेच ते महिने लग्नाच्या गडबडीमुळे काही शूट वगैरे करता नाही आलं मला. तर आज आम्ही यांनी सुट्टी काढली, मला सुट्टी होतीच, यांनी सुट्ट्या काढून आम्ही महाबळेश्वरला फिरायला आलेलो आहे. सकाळी साधारणतः 6 वाजता निघालो, इथे 12 वाजता पोहोचलो. ते जाऊ द्या, आता आम्ही महाबळेश्वरच्या एलिफंट पॉईंटला चाललेलो आहोत. एलिफंट हेड पॉईंटला जाण्याअगोदर आपल्याला बेनादेख हा पॉईंट लागतो. तर इथे आम्ही उद्या येणार आहोत. इथला जो शूट आहे तो मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. पोचलो आम्ही लोकेशनवर. इथे व्ह्यू खूप छान झालेला होता, खूप हवा चालू होती, आजूबाजूला पण खूप असं ग्रीनरी होती, छान वाटत होतं एकदम. इथे बरेच साईडला असे स्टॉल लागले होते, जिथे मॅगी, मक्का वगैरे असं बऱ्याच साऱ्या गोष्टी छान टेस्टच्या मिळत होत्या. इथे बरेच जण आलेले होते. खूपच सुंदर अशी लोकेशन आहे. कॅमेरामॅन जरा लोकेशन दाखवा का? आर्थर पॉईंट या ठिकाणी आलो आहे. खूप छान व्ह्यू आहे इथे, खूप थंड हवा छान वाहते, मस्तपैकी वातावरण फ्रेश आहे. आता थोड्याच वेळामध्ये सनसेटही होणार आहे. सो आपण बघू शकता, आपल्यासारखेच बरेचसेच लोक या ठिकाणी सनसेट बघण्यासाठी आलेले आहे. दिले हां. शांत बस जरा. बाय. एकमेकांचे उभा काढण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी. सांस फूल गई है मेरी तर तसं चढके. आणि मी जेव्हा खाली उतरत होती ना, तेव्हा ती चढत होते लोक, त्यांच्याकडे बघून मला असं होतं, हे ना एवढा का हप्ता का नाही एवढे. और जब मेरे पे बातें मुझे समझ रहा है. रेडीचा धक्का आहे.
गवा आहे का हा? यार वातावरण किती छान आहे ना बाहेर. साक्षू साक्षू मी काहीतरी विचारतो. आणि कळली नाहीच दिली हो पण. देखो भाई नेसेसरी इज नेसेसरी. आपण वातावरणावर कॉन्सन्ट्रेट करूया. मी खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करते. आता फायनली आलेलो आहोत इथे. आता आम्ही मार्केटला चाललो आहे. थोडी शॉपिंग वगैरे मला हे शॉपिंग करून देणार आहे. सकाळी मी 140 रुपये दिलेले होते. त्याच्या बदल्यामध्ये मला आता 2 टॉप आणि 1 जीन्स पाहिजे. जैसे ईद का जवाब 70 थे तसे 140 का जवाब देंगे 4000 के. 4000? सॉरी आता 4000 आता 4000 आता 4000. मला काय वाटतं मी थकल्यासारखी दिसते म्हणून. आता कुठे जायचं? ही वाव ते पानं कसलं भारी आहे. मगाशीचं सगळं तसंच केलं आहे. मगाशीचं बॅक साईडलाच होतं. मेरे व्यूवर्स को मैं दिखा रही हूँ जो महाबळेश्वर को नहीं आए उनके लिए ये ऐसा मार्केट दिखता है. माझ्या हिशोबाने तर मीच असं जी नाही आलेली बाकी सगळी आलेलेच असतील इथे. एवढं मोठं नाही हो मग कान पडला माझं मग नाही नको. माझ्यासोबत चला हो. माझ्यासोबत चला बरं मला भीती वाटते. हो हे बघायचं का? 1 मिनिट चला तिकडे. ते बघू ना प्राईस काढून त्याची किती. हे स्टॅच्यूज ते हां त्याकडे हॅरी पॉटरवाला वगैरे कितीपर्यंत असेल पण महाग असेल. ते किती भारी आहे. बघू ना घेतला मी फायनली पांडा. खूप सारे ऑप्शन्स आहेत मस्त. चलो चलो. मला असं पण आहे ना ते सेटअपच्या इथं काहीतरी ठेवायचंच होतं. माझं सेटअप असं पूर्ण मोकळाच दिसतो ना. काहीतरी तर मागवावं लागणारच होतं. पण मला असं काय वाटतं की आपल्या तर अजून थोडं कमी प्राईसला भेटलं असतं. कोकणी चौकात नाही का ते एकदा आपण गेलो होतो पण कोकणी चौकला ना बॅक साईडला अजून एक छोटं मार्केट आहे. कुर्तीज वगैरे भेटतात तिथे. तिथे पण हे असं असतं. नाही नको. आता मम्मीला सांगताना मी काय सांगू? हां घेऊ द्या. मी काय म्हणते मी आता मम्मीला सांगताना काय सांगू? मी महाबळेश्वरवरून हॅरी पॉटर घेऊन आली असं. यांनी मला खेळणी घेऊन दिली अशी 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 करते. कोणाच्या? हां छोटू यार आपल्याकडे पण एक पाहिजे होता यार छोटूसा. हा काय काय विचारा ना मला माहित नाही. काय असं काही नाही. कोणता हवं आहे असं सगळेच घेऊन गेले असे. तो येलोवाला आहे ना येलोवाला आहे ना एक रिपेअर सारखा का तो भेट अरे हा ब्ल्यू छान हा काढा. ब्ल्यूवाला आहे ना तो सांगतो काढा. आता सगळी इथेच बेस्ट करा तुम्ही. पण ठीक आहे बाकीची बघा असेल ठीक आहे काय. नेक्स्ट पण काय आपण सिंगलच वाटतं. हां बघा ना ट्राय करून. हे येईल माहिती हां हे भेटा ते काढा. 100 रुपये कधी तर रुपये पण काय. तुम्ही पुढे जा तुम्ही पुढे जा तुम्ही पुढे जा. तुम्ही बघा तुम्ही शूट करा बरं का. मी नाही करत. मला काही दिसत नाही आहे. मला काही दिसत नाही आहे. माझं नका काढू तुम्ही असं जेव्हा आपण गेलो ना घरी कुठून काय गेलं एवढं
सी होता फक्त तो. ते चुकीचं आहे या ठिकाणी करायला. त्याचं जातं आणि ॲक्च्युली एकदम एवढ्या अंतरावर म्हणजे ते त्याचं म्हणजे ते बनवलेलं ग्रिल टाईप काहीतरी त्याच्या आतमध्ये त्यांची एवढी ग्रिल व्हायची. एक असं ते करून आला तो त्यातून खाली वाटली. ज्या वस्तीवरून आलं ना प्रत्येक ती खूप छान व्हायची होती. कॉर्नर होतं बघा पण इथं आलं इथं माझा हात आला खरंच छोडलं होतं खाली ते कुठल्यासारखं आलेलं पैसा ते खूपच एवढा ॲडमिट आला आता पाणी पाहिजे घाबरणार आपल्याला माहिती आहे त्यांनी त्यांना सगळं सांगून दिलं होतं काय काय विषय थोडीशी आपण जातो घाबरून झाल्यानंतर म्हणजे छान होता एक्सपिरियन्स स्केरी हाऊसचा. मला तेच वाटलं कसलं जाऊ द्या होत राहतं होत राहतं जाऊ द्या. ते नाही ते तसं असतं बघा का ते मी व्हिडिओ वगैरे पण पाहिलेले ते निघत नाही नाही त्यांचं सेट असतो काय त्यांचं काउंटर सेट असतो खरं 100% मिळणार. आज तर नाही भेटलं उद्या उद्या भेटलं. अरे ते गेम सेट्स असतात आता बरोबर म्हणतात तुम्ही गेम सेट्स असतात. हां स्वतःकडून निघालं तर गेम सेट असतात आणि निघालं तर मग माझं टायमिंग आहे. पण एक जे आहे ते ट्राय केलं हां दुसरं काय नव्हतं तिथं आणि खरं ते पण एक्झॅक्ट त्याच्यावरनं दिलं तरी निघालं नाही आणि ते कॅडबरीचं तर माहिती आहे त्याच्यासाठी मजा करत होतं काय माहिती नसेल असं करून कॅमेराचा अँगल चेंज करू. मी फ्रेममध्ये येत नाही आहे थोडे खाली वगैरे किती केस येत नाही फ्रेममध्ये. आता अमूलची पावलाची नुसतं बाहेरचं खाणं चाललं लिंबूने निघालं त्याने लिंबूने निघालं हा बरोबर थांबू का जाऊ द्या आता चमचे पाव करत इथले महाबळेश्वरची मला पाव खरंच आवडले. आपण सकाळी जातो कुठं बस थांबली होती बापीच्या अलीकडे बापीच्या अलीकडे बस कुठे थांबली सकाळी बाईच्या अलीकडे कुठे बस थांबली होती ना नाश्त्याला तिथले पण पाव खाल्ले ना ते पण छान होते. या साईडला बसते ना मी मला उलट्याकडे खाऊन घालते तुम्ही असं घालू शकता मला असं करावं हायच्या पावला डाबीपासून एसवी बोय असतं पाव सुटून जाईल सगळं राहू दे असं जास्त ते मला स्ट्रॉबेरीचं ट्राय करायचं आहे. खाऊन घेऊ पटकन स्ट्रॉबेरीचं घ्यायचं